हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तर आपल्या ह्या सिरीजमधला आजचा तिसरा पार्ट आहे. या आधीचे 2 पार्ट्स तुम्ही पाहिले नसतील तर नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईन. तर ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक लागेल. तर मग मी चॅनल तर ओपन केला, मी व्हिडिओज टाकायला सुरुवात देखील केली आणि मी एका एका सबस्क्रायबरपासून सुरुवात केली, एका एका व्ह्यूजपासून सुरुवात केली. व्हिडिओ कसे कॅप्चर करायची ह्या सगळ्या मी गोष्टी फेस करत होते. आणि त्याच्यामध्ये जॉब प्लस यूट्यूब आणि म्हणजे ते खूप हेक्टिक होत होतं. जॉब, यूट्यूब, एडिटिंग, मुलाकडे लक्ष देणं, त्याचा अभ्यास वगैरे घेणं, त्याचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं. त्यातल्या त्यात मग मध्ये मध्ये हे खूप बोलायचे की तू सगळं तर करते व्यवस्थित, पण तू स्वतःला वेळ देत ना आम्हाला वेळ देत, तुला आमच्याकडे बोलायला वेळच नसतो. पण असं तर म्हणतात ना की आपल्याला चांगली गोष्ट अचीव करण्यासाठी आपल्याला लाईफमध्ये स्ट्रगल करावंच लागतं. आणि मला असं वाटलं की हे माझं स्ट्रगल चालू आहे, याचं फळ मला नक्की कुठेतरी भेटेल. आणि माझ्या इथून आपण म्हणतो ना, मनातून जो आवाज येतो तसं आपण केलं तर ते नक्की चांगलं होतं. त्यामुळे मला मनातून आवाज यायचा की अश्विनी तू यूट्यूब कर, तुझं चांगलं होईल. या निमित्त एका सबस्क्रायबर, एका व्ह्यूज भेटला दिवसाचा तरी पण मी आनंदी व्हायचे आणि ते करायचं की एक जण तरी माझा व्हिडिओ पाहतोय, 10 जण माझे व्हिडिओ पाहतात, 5 जण माझे व्हिडिओ पाहतात. मग अशी ती माझी लाईफ चालू होती. मग मी डेली 1 शॉर्ट्सपासून 3 शॉर्ट्सवरती आली. मग आमचं ते हळूहळू आम्हाला सबस्क्रायबर थोडेसे भेटायला लागल्यानंतर मग एक एक सबस्क्रायबर गेन करत करत आम्ही कुठेतरी 150 सबस्क्रायबरवरती आलो. आणि मग नंतर आमचं टार्गेट होतो की 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तर मग त्याच्यासाठी आम्ही काय चालू केलं की मला तिथून पुढे कळलं, माझे शॉर्ट्स जेव्हा हजारामध्ये जायला लागले तेव्हा मला कळलं की शॉर्ट्सपासून आपल्याला फायदा व्हायला लागला, आपले सबस्क्रायबर वाढायला लागले. मग आम्ही ठरवले की दिवसातले 5 शॉर्ट टाकूयात आपण. मग अजून माझं काम वाढलं, 5 शॉर्ट्स डेली म्हटल्यानंतर काम माझं अजून वाढत चाललं होतं. मग आम्ही 5 शॉर्ट टाकायला सुरुवात केली. मग मला जाऊन ती अचिव्हमेंट 1000 सबस्क्रायबरची माझी कंप्लीट झाली आणि मग मला खूप आनंद झाला. पण तुम्ही पाहत असाल की यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर जरी झाले तर खूप मोठं सेलिब्रेशन होतं आणि लोक करतात सुद्धा. पण माझ्या आयुष्यात ती अचिव्हमेंट येऊन सुद्धा माझ्यासाठी सेलिब्रेशन करणारं कोणीच नव्हतं. आणि मलाही कुठंतरी वाटायचं की या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा मोठ्या गोष्टीचं सेलिब्रेशन केलेलं कधी पण चांगलं असेल. म्हणून मग मी त्या गोष्टीवरती सेलिब्रेशनवरती जास्त फोकस केला नाही. मग आता आमचं 1000 टार्गेट कंप्लीट झालं, 1000 सबस्क्रायबरचं. आता पुढचा विषय होता 10 मिलियन. आता 10 मिलियन होणार कधी, कारण आपल्या व्हिडिओजला फक्त 1000 मध्ये व्ह्यूज येतात. मिलियन मध्ये कधी व्ह्यूज जाणार, लाखात कधी व्ह्यूज जाणार. मग असं करत करत आम्ही व्हिडिओज टाकत गेलो. एका महिन्यात 3 लाख माझे व्ह्यूज झाले सगळ्या महिन्याचे. मग कुठे कुठेतरी वाटायचं की होईल आपलं, आता कुठेतरी आपण चांगल्या याच्यावर पोहोचलोय. आपले काही व्हिडिओ 3 मिलियन मध्ये सुद्धा म्हणजे नाही का असे मिलियन मध्ये पण जातील आणि आपला 10 मिलियनचा क्रायटेरिया आपण कंप्लीट करूया. कारण लॉंग व्हिडिओजला तेवढं व्ह्यूज यायला वेळ लागतो, तसं शॉर्ट्स व्हिडिओजला तेवढा वेळ लागत नव्हता असं मला त्यावेळेस माहिती होतं. म्हणून मी शॉर्ट्सकडे जास्त पाहिलं की आपण शॉर्ट्समध्येच ग्रो करूया. मग आम्ही 5 व्हिडिओज टाकायला लागलो. 5 व्हिडिओज टाकल्यानंतर 2-3 महिने माझा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो व्हायला लागला. आणि पण काय झालं, अचानक त्याच्यामध्ये मी खूप आजारी पडले. एकदा मी आजारी पडले, त्याच्यामध्ये 1.5-1 महिना माझा आजारामध्ये गेला. त्याच्यानंतर पुन्हा एक संकट मोठं आलं की माझा जॉबच गेला. जॉब गेल्यानंतर मग मला अजूनच टेन्शन आलं, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आपल्या अंगावरती आणि जेव्हा आपल्या हातातून अचानक नोकरी जाते त्यावेळेसचं दुःख हे सगळ्यांना माहिती असेल किती मोठं दुःख असतं. मग मला आता हे दुःख पचेनाच की मी काय करू, कसा मार्ग काढू, मला लगेच दुसरा जॉब कसा भेटेल. माझा यूट्यूब चॅनलचा तोपर्यंत मी वर्किंग करतच होते, पण ते कसं होतं साईड बाय साईड होतं, कारण यूट्यूबमधून मला अर्निंग काय होत नव्हती. त्यामुळे मी त्याच्यावरती पूर्ण फोकसही देऊ शकत नव्हते, कारण जॉब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. मग मी जॉब गेला, त्याच्यानंतर माझ्याकडे एक 10-15 दिवस वेळ होता, कारण दिवाळी आलेली होती. म्हटलं या 10-15 दिवसात आपण फोकस करूया यूट्यूबकडे, जेवढं होईल तेवढं. मग आमचे सबस्क्रायबर वाढायला लागले, व्ह्यूज वाढायला लागले. त्याच्यानंतर यांचे मधून मधून बोलणे टोमणे असायचे की तुला काही यश येणार नाही, तू एवढी अदबतीस, तू एवढे सगळं कष्ट करते. पण त्या कष्टावरती मला रडायला येते की उद्या जर तुझा चॅनल मॉनिटाईज नाही झाला, तुला पैसे नाही भेटले, तर तू खूप सारं टेन्शन घेशील, डिप्रेशनमध्ये जाशील आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटेल. त्यामुळे तू आहे हे सोडून दे. त्या गोष्टीचा जरी मी विचार केला तर माझं मन म्हणायचं की नाही, तू पुढे चल, तुला पुढे जायचंय, तुला ही अचिव्हमेंट मिळवायची आहे. आणि आज हे तुला कोणी सपोर्ट करत नाही ना, यांना दाखवून द्यायचंय की मी काहीतरी करू शकते, माझ्यात काहीतरी कुवत आहे. त्यामुळे माझं मन मला मानायलाच तयार नव्हतं की मी यूट्यूब सोडून देऊ. मग
मी थोड्या दिवस म्हटलं की आता खूप दिवस झाले जॉब केला, 1-2-3 महिने दिवाळी वगैरे आहे, तर मग एन्जॉय करूया थोडासा. पण कसला एन्जॉय हो, कारण लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं होतं ना, त्यामुळे एन्जॉय ही गोष्टच नव्हती. फक्त कष्ट चालू केले मी. मग मी यूट्यूबवरती डेली लॉंग व्हिडिओ टाकायला लागले, डेली 5 शॉर्ट्स टाकायला लागले. माझं काम वाढलं, घरातलं सगळं काम, मुलाकडे जबाबदाऱ्या पाहून यूट्यूबवरती वेळ देणं, म्हणजे जवळपास मी रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत काम करायला लागले. सकाळी 6 वाजता उठायची, सगळे कामं आवरायची, दिवसभर पुन्हा व्हिडिओज बनव, एडिटिंग कर. ह्या गोष्टी माझ्या खूप जोरात चालू झाल्या, म्हणजे खूप वेगाने त्या मी करू लागले. कारण मला असं वाटलं की 1-2 महिन्यात जर माझा चॅनल मॉनिटाईज झाला, ग्रो झाला, तर माझा फायदा होईल. या दृष्टीने मी खूप काम करायला लागले. पण मधीच काय झालं यांचं, मग यांना कामामुळे शॉर्ट्स बनवायला माझ्यासोबत वेळ नाही भेटायला लागला. मग माझा चॅनल पुन्हा डाऊन जायला लागला. पुन्हा मनात भीती यायला लागली, चॅनल डाऊन गेलाय, खरंच आपल्या आयुष्यात यश आहे की नाही. एवढं तर आदबते, आज 6-7 महिने झालेत मी आदबते, पण मला ती अचिव्हमेंटच भेटत नाहीये. मी रडायची, मेल घालवायची, त्या विनायकला मी फोन करायची, त्याला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बोलायची की खरंच मी बंद करू का, नाही माझ्याच्याने होत नाही. तो मला प्रोत्साहन द्यायचा. आपण इथपर्यंत आलोय, आपण 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलाय, आपण आता हळूहळू 3 मिलियन, आणि तोपर्यंत आहे ना एक क्रायटेरिया चेंज झालेला, 500 सबस्क्रायबर आणि 3 मिलियन व्ह्यू आणि 3,000 वॉच टाईम. तर ही अपडेट मला आली होती, त्यामुळे मग मी अजून हॅप्पी झालेली की आपल्याला आता 10 मिलियन नाही करायचे तर 3 मिलियन करायचे. त्यामुळे मी खूप हॅप्पी होते की एवढी गोष्ट आपल्याच्याने होऊ शकते, म्हणून मग मी आदबत होते. पण जेव्हा रिस्पॉन्स माझा डाऊन झाला ना, त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स गेला. मी म्हटलं माझ्याच्याने काहीच होणार नाही आता. आणि स्वराजचे पप्पा, माझे मिस्टर जे म्हणतात ते खरं होतं की काय, त्यांचे शब्द खरे होते की काय. मी आज जॉब गेला, मी जॉब सर्च करायला पाहिजे होता, तर मी घरी बसले आणि यूट्यूबच्या नादी लागले. पण पुन्हा कुठंतरी मनात जेव्हा त्यांनी मोटिवेशन द्यायचा, तुम्हाला सतत मोटिवेशन द्यायचा, म्हणजे अक्षरशः यूट्यूबच्या प्रवासामध्ये मी जर जास्त परेशान केलं असेल ना, मी फक्त विनायकला परेशान केलं असेल. कारण तोच मला सांगायचा कसं करायचं, काय करायचं, हेल्प करायचा, कसं बनवायचं याचे सजेशन द्यायचा. आणि तो स्वतः यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत होता, त्यामुळे त्या गोष्टीची त्याला जाणीव होती की एक सबस्क्रायबर गेन कसा होतो, एक व्ह्यूज कसा येतो. त्यामुळे तो माझी मनस्थिती समजू शकत होता. माझी मनस्थिती माझे घरचे किंवा माझे हजबंड समजू शकत नव्हते. त्यांना जरी मी सांगितलं माझी तळमळ, तर ते डायरेक्ट म्हणतात की सोडून दे, तुझ्याच्याने काय होणारच नाही. त्यामुळे मी त्याच्याशी बोलायची, त्याच्याशी बोलून माझं मन हलकं व्हायचं आणि तो मला मोटिवेशन द्यायचा. मग तो मला काहीतरी सजेशन द्यायचा, ज्यावेळेस माझी मनस्थिती असेल तसा तो मला सजेशन द्यायचा. मग असं करता करता मी डेली एक व्हिडिओ टाकला, 5-5 सबस्क्रायबर टाकले. मग माझा तो प्रवास सुरू झाला आणि जवळपास मी 2 मिलियनपर्यंत पोहोचली. मला आता फक्त करायची होती 1 मिलियन, आणि 2 मिलियनपर्यंत पोहोचली. मला आता वाटलं की पुढच्या 1 महिन्यात मी माझा चॅनल नक्कीच मॉनिटाईज करेल. मग मी यांना म्हटलं की मला अजून 1 महिना चान्स द्या. माझी आई पण बोलली, बाळा जॉबला जा, याच्यात काय भेटणार आहे, किती कष्ट आहेत, व्हिडिओज पाहत नाही लोक, तू कशाला आदबती, एवढे फालतूच्या गोष्टी करते. मी म्हटलं नाही, मी यांना रिक्वेस्ट केली की मला 1च महिना, फक्त 1 महिना तुम्ही वेळ द्या. 1 महिन्यात मी चॅनल मॉनिटाईज करेल. नाही चॅनल मॉनिटाईज झाला ना तर मी सोडून देईल यूट्यूब. मी त्यांना प्रॉमिस केलं आणि मी पुन्हा जोरदार कामाला लागले, कारण माझ्याकडे आता 1 महिना होता. आणि तर इथपर्यंतचा माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि पुढचं स्ट्रगल तुम्ही माझं पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची सिरीज कंटिन्यू पहा. तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. श्री गुरुदेव.